नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, काल आपण पाहत होतो की नाथ महाराजांनी आपल्याला योग मार्गाचा प्रवास, नेमकी कुंडलिनी शक्ती जागृत कशी करायची आणि हा सगळा अट्टहास कशासाठी, तर नाथ महाराज आपल्याला समजून सांगतायत की भगवान अवधूतांनी यदुराजाला ज्या एकाग्रतेसाठी शरकाराला त्यांनी गुरुत्व दिलं, त्या शरकाराला गुरुत्व देण्याचं कारण काय, तर एकाग्रता. त्या शरकाराची जी एकाग्रता आहे, ती एकाग्रता अवधूतांनी जेव्हा पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दैनंदिन प्रपंच करत असताना, प्रापंचिक कार्य करत असताना, उदरभरणाचं कार्य करत असताना शरकाराची एकाग्रता जी आहे, बाण तयार करणारा कारागीर शरकार, तर त्याची एकाग्रता इतकी की त्या भट्टीमध्ये तो बाण घालतोय, लाल करतोय, बाहेर काढून त्याला उत्तम टोक करून घेण्याचा प्रयत्न करण्यामध्ये त्याची जी एकाग्रता साधलेली, की ती एकाग्रता पाहिली त्यांनी आणि त्या क्षणी त्यांना वाटलं की ही एकाग्रता आत्मज्ञान करता खरोखर आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी शरकाराला गुरुत्व दिलं. काल नाथ महाराज आपल्याला त्या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना जी एकाग्रता साधकाला, भक्ताला प्राप्त होऊ शकते, त्याचे 2 मार्ग सांगितले आणि ते 2 मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग योग मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग. त्यातल्या योग मार्गातला सगळा अनुभव जो स्वतः नाथांनी चाकलेला आहे, नाथ महाराज त्या मार्गाने गेलेले, की आसन कसं घालायचं, त्यात जो महामुद्रा नावाचा एक शब्द आला, ती महामुद्रा म्हणजे नेमकं काय करायचं, की जननेंद्रिय आणि बुधा याच्या मधली जी जागा आहे तिथे डावा पायाची टाच ठेवायची, उजवा पाय इकडनं ठेवायचा, मग तो श्वास रोखून धरायचा वगैरे वगैरे. इतकं सुषुम्ना नाडी कशी जागृत करायची, त्या वायूचा रोध करून सुषुम्नेला जागृत करून मग ती ऊर्ध्व दिशेने कशी कार्य करते, कुंडलिनी कशी जागृत होते, ही सगळी प्रक्रिया तोच सांगू शकतो जो त्या मार्गावर होते. आणि ते सगळं नाथांनी सांगितल्यानंतर शेवटी नाथ काल आपल्याला सांगत होते, शेवटचा मुद्दा आपण जिथे थांबलो, की तो त्या समाधी अवस्थेमध्ये सुरुवातीला काही काळ राहतो आणि हळूहळू वाढत अखंड समाधी, समत्व, त्या समाधीच्या अखंड अवस्थेत राहिल्यानंतर त्याला त्याच्या दृष्टीला नव्हे, त्याच्या वृत्तीला, आदिवृत्ती आणि मग त्रिदृष्टी, की समत्व प्राप्त होतं, की जिकडे तिकडे त्याला परक असं कोणी. समाधी अवस्थेनंतरची अवस्था नाथ महाराज पुढे सांगता की त्याच्यानंतर नाथ महाराज म्हणाले की इतकी समदृष्टी त्या साधकाची होते, त्या योग्याची होती, त्या संतांची होते. म्हणून आपल्याला संतांमध्ये समत्व, कसाही माणूस संतांकडे जाऊ नये, कसाही. म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या चरित्रात सुद्धा अम्रपालीचं जे चरित्र आहे ते अगदी पिंगलेसारखंच आहे, पण तिच्याकडे सुद्धा त्यांचा पाहण्याचे नाही, हा एक जीव आहे, हा नवे त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराजांनी तर फारच स्पष्ट, फारच स्वच्छ, फारच सोपं करून आपल्याला सांगितलं. महाराज म्हणाले, ज्याला मी अनुग्रह दिला, जो माझा शिष्य म्हणून आला, तर मी त्याच्याकडे, तो कोणीतरी हीन दीन शिष्य, त्याच्याकडे काहीतरी कमतरता आहे म्हणून तो माझ्याकडे आला असं नाही पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकामध्ये मी रामच पाहिला, मग तो शिष्य जरी असला तरी तो रामरूप आहे. आणि म्हणून परवाच एक बोधवचन महाराजांचं आपल्याला माहिती असलेलं मी पुन्हा एकदा सांगतो. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणाले की नयनाच्या ठिकाणी जे म्हणून दिसतील, जे म्हणून दिसतील, भूत, तो प्राणी असो तो कोणी असो, नयनाच्या ठिकाणी जे म्हणून दिसतील ते रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा, असं माझ्या सद्गुरूंनी सांगितलं. त्यांच्या कृपेने मी तो अभ्यास केला, त्यांच्या कृपेने मला ते साधलं आणि मग सगळं जगच मला रामरूप दिसायला लागलं. हे सद्गुरूंची विषय असलेली विनयता, सद्गुरू विषय असलेला सद्गुरू कृपेचा असला तरी तेही या मार्गाने गेलेले आहेत, तेव्हा ती समदृष्टी आली. म्हणून समाधीच्या अवस्थेनंतर सज्जन हो, सांगायचं असं की एकाग्रता साधू लागल्यावर सुद्धा चित्त हळूहळू समरस होऊन जात आणि अखेर
अंतर्बाह्य समदृष्टी सगळीकडे, म्हणजे त्या समाधी अवस्था प्राप्त झालेल्या साधकाला, भक्ताला, त्या योग्याला तुम्ही कोणी परके आहात, समोर दिसणारी व्यक्ती परकीच नाही, तो आणि मी एकच आहे. आता याची अनुभूती आता आपल्याला कशी येईल मला सांगा बरं? नाहीये. ती अवस्था आज आपली प्राप्त झालेली नाही सज्जनो, पण संतांची मात्र ती अखंड असते. की परका म्हणून त्याला कोणीच जो आला तो माझाच नव्हे, तो माझा राम नाही, तो आणि मी, राम आणि मी सुद्धा एकच जर झालो तर परकेपणा काय आहे? म्हणून ही जी समदृष्टी ना ही इतकी विशाल आहे, आणि ही ती समाधीच्या अवस्थेच्या नंतर त्यांना प्राप्त होते, आणि मग अंतर्बाह्य समदृष्टी होते, आणि हीच अनुभवाच्या निर्वाणाची खूण आहे. नाथ महाराज म्हणाले हीच सगळ्यात मोठी खूण आहे. अगदी महाराजांनी हे ओळखण्यासाठी आपल्याला एक छान गोष्ट सांगितली. ही खूपच अलीकडची की आपल्याला ही अवस्था प्राप्त झाली की नाही, कोणाच्या विषयी द्वेष वाटतो का, कोणाच्या विषयी राग येतो का, कोणाच्या विषयी लोभ आहे का, मत्सर आहे का, आता हे काही पटकन लक्षात येत नाही आपल्या, तरी पण काही आपल्या मनात असतातच, बॅक ऑफ द माइंड आली वाटतं ही समोर वगैरे. मोठा शहाणा गेला मला सांगायला ज्ञान माहितीये ना, असं पाहिल्यावर एखाद्या व्यक्तीला वाटतं. महाराज म्हणाले जोपर्यंत निंदा गोड वाटते तोपर्यंत भगवंत आपल्यापासून खूप दूर आहे, हे लक्षात घ्या. किती स्पष्ट, किती स्वच्छ, किती छान सांगितलं की आपल्या प्रगतीला अजून किती वाव आहे, आपल्या वृत्तीच्या, आपल्या अंतःकरणामध्ये किती मलिनता आहे. ते शुद्ध अंतःकरण जेव्हा होईल ना तेव्हा या अनुभवाच्या निर्माणाची खूण. म्हणून नाथ महाराज म्हणाले की हे समत्व आले की मग द्वेष नाहीच ना. मी आणि तू माझाच आहे. मला सांगा, आपल्या लेकरामध्ये कोणत्या आईला कधी खोड दिसते? कधीच दिसत नाही. त्याच्याही पुढची अवस्था योग्याला, संतांना, सद्गुरूंना समाधी अवस्था प्राप्त झालेल्या भक्ताला प्राप्त होते. आणि सज्जनो, हे सगळं आपल्याला साधायचं आहे, हे सगळं आपल्याला मिळवायचं आहे. याच्यासाठीचा अभ्यास म्हणून नाथ महाराजांनी हा योग मार्गाचा सगळा आपल्याला ओळख करून दिली योग मार्गातली. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात की हे सगळं लक्षात घेऊन पुन्हा आपल्याला मागे जायचंय. अवधूत हे सगळं पाहतायत, हे सगळं चिंतन नाथ आपल्याला सांगतायत, पण याची मूळ कथा पुन्हा ती आहे की अवधूत त्या तिथे गेलेले नव्हते. अवधूतांनी ते पाहिलंय. अवधूतांनी त्या शरकराच्या दुकानाच्या बाजूला ते उभे होते, आणि त्यांनी ते पाहिलं की त्यांनी त्या भट्टीमध्ये बाण घातलेला आहे, लोखंडी बाण आहे, तो लाल झालेला आहे. आणि मग तो डोक्यावरचा असा टन म्हणून त्याला छान बारीक अंकुशीदार त्याला तयार करायचंय. पूर्ण लक्ष त्या गरम झालेल्या त्या बाणाकडे त्याच आहे. आणि ते पाहतो तेव्हा तो सगळा राजाची ती स्वारी तिथून निघून गेलेली आहे. आणि तो गेल्यानंतर काही वेळानंतर त्या राजाचा नौकर येतो तिथे आणि त्या शरकाराला विचारतो, अरे सरकारची स्वारी इथून गेली का? तो म्हणतो माहित नाही भाऊ मला. अरे ते म्हणले एवढे मोठा आवाज हे ते माफ करा म्हणले, मला खरंच माहित. काय करत होता म्हणले, मी माझं काम. हा सगळा संवाद भगवान अवधूत दुरून बसून पाहतायत, ऐकतायत. आणि त्याचं उत्तर जेव्हा त्या शरकाराचं उत्तर त्या नौकराप्रती पाहतात तेव्हा मग अवधूतांना वाटतं की खरंच काय एकाग्रता आहे. आणि ही एकाग्रता प्रापंचिक कार्यामध्ये त्याची जर इतकी असेल, अशी एकाग्रता साधकांनी, भक्तांनी स्वतःच्या परमार्थ मार्गामध्ये. सज्जनो, हे सगळं आपण एवढं सांगण्याचं कारण भगवंतांचं आहे की प्रापंचिक माणूस सुद्धा प्रपंच करत असताना सुद्धा उत्तम परमार्थ मार्गाला जाऊ शकतो, उत्तम परमार्थाची अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. हे त्यांना आपल्याला अगदी आत्मविश्वासाने सांगायचं. म्हणून ही सगळी उदाहरणं आपल्याला नाथ महाराज इतक्या स्पष्ट स्वच्छपणे समजून सांगतात. एक मार्ग, एक भाग थोडासा मागे राहिला की याच्यामध्ये नाथांनी योग मार्गाची प्रक्रिया सांगितली. भक्ती मार्गाची का नाही सांगितली असं आपल्याला वाटत असेल, कारण सगळा ग्रंथच भक्ती मार्गाचा. योग मार्ग फार कमी आला, कुंडलिनी जागृती, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की योग मार्ग तसा साधनं कठीण. इतकी एकाग्रता किंवा इतकी चिकाटी, इतका नित्याचा अभ्यास योग मार्गामध्ये, तुमची बैठक, प्राणायाम, आहार, यम, नियम, आहार, विहार सगळं सांभाळून तुम्हाला नित्याची ती बैठक होईल का? पुन्हा इकडे येताना
ही एकाग्रता भक्ती मार्गामध्ये जर साधायची असेल तर अजून नाथ महाराज सांगतात की सदा येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रासी गिळता घरी दारी शय्ये वरी अति सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा गजू भगवत चिंतन. अखंड सकाळी उठलो, मी म्हटलं ना अगदी सकाळपासून तर झोपेपर्यंत जेवढे जेवढे कामाची आपल्याला आहे की जिथे बोलायचं कामच नाही, फार कमी बोलायची गरज, त्या सगळ्या रिकाम्या काळात. म्हणून महाराज म्हणाले ना हे सांगताना की रिकामा वेळ व्यर्थ गप्पा गोष्टी, अंडरलाईन, रिकामा वेळ व्यर्थ गप्पा गोष्टीमध्ये न घालता नामात जर घातला तर नामाच्या राशी पडते. रिकाम्या वेळात जर नामाच्या राशी पडतील, ठरवून केलं तर 13 कोटीला काहीच उशीर नाही. पुन्हा पुन्हा त्याच मार्गावर यायचं, तर त्या मार्गावर आपल्याला चालायचं. पिंपळगावकर नावाचं आपल्या उपासनेतलं कुटुंब 2.5-3 वर्षापूर्वी 9 जण कुटुंबातले एकत्र आले. तुम्ही दोघं हे दोघं तुमच्या इथला तुमच्या घरातले 2 असे करून 9 जणांनी विचारून एक सुंदर एक विचार केला, आपण 13 कोटी करू. 9 जणांनी. आणि सगळ्यांना त्या मोठ्या दादांनी सांगितलं की फक्त 90 माळा करा, म्हणजे 9,000 जप दिवस करा. सकाळी 30, दुपारी 30, नाही तर 10, 20, 80 काय कसं, पण 90 माळा मला संध्याकाळी फोन करून सांगा की आमच्या 90 माळा झाल्या. असं 9 लोकांनी ठरवलं. आणि सज्जन तुम्हाला काय सांगू, त्यांचा परवा चालू ते म्हणले कमीत कमी 150 माळ्याच्या खाली कोणीच येत नाही. अरे किती माळा झाल्या? 9 लोकांनी रोज 150 माळा, 1350 माळा बरोबर. ते म्हणजे 4 वर्षात आमचं 13 कोटी होतं. 4 वर्ष. आणि हिच्या संख्या आता वाढतच जाणार आहे. किती छान. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र बँकेने एक योजना, मी लहान होतो शाळेमध्ये शिकत असताना, लोकमंगल नावाची एक योजना सुरू केली होती. लोकांना सेव्हिंगची, रोज 1 रुपया टाका, महिन्याला 30, 12 36, 365 रुपये तुमचे तयार होते. 1 रुपया टाका. एकदम 365 वर्षाच्या अखेर, त्यावेळेला एक 30-35 वर्षापूर्वीची, जास्त 40 वर्षापूर्वी. आणि मग लोकांना सवय लागली रुपये टाकायची. 1 रुपया टाकला, वर्षांनी 365, त्याच्यावरचं पुन्हा व्याज ते आपल्याला देणार, 500 रुपये मिळणार, असं काहीतरी योजना होती. तसं रोज थोड्या मला महिन्याला इतक्या, नाही का, किती छान. काय सांगावं, काही दाम्पत्य असे मिळाले काल खेरड्यामध्ये चर्चा करत असताना. तुम्हाला हो आधी काहीच नव्हतं, आता दोघांच्या 200 माळा व्हायला, 400 माळा पर डे, महिन्याला 4 ते 12 लक्ष जप, वर्षाला बारंबार 44, 1.5 कोटी. एवढं सेव्हिंग आहे. आणि हे इतकं सेव्हिंग परफेक्ट आहे की हे कमी होणार आणि हेच बरोबर येणार, हेच आपल्या बरोबर येणार. आणि याचा फायदा असा आहे की हे इथेही वापरल्या जाणार आहे आणि हे बरोबर पण येणार. किती छान आहे. एक जण तर म्हटला, मी आता 13 कोटीचा संकल्प केल्यापासून एक पुन्हा त्याला अजून हे केलं म्हणे, जप खर्चच करायचा. म्हणजे मग कसं करता तुम्ही? तर ते म्हणजे जपाच्या मोबदल्यात महाराजाला काहीच मागायचं म्हणजे काय नाही. आता 2-3 वर्ष झालं मुलाचं लग्न झालं, मुलगा व्हावं मनात वाटायला लागलं, तर मग आम्ही काय केलं म्हणजे जपाचा खर्च नाही. महाराज रामानंद महाराजांचे 13 पारायण करते, त्याच्या बदल्यात पाळणा श्रीरामचा. कसं सुचलं असेल ते नाम सुचत की मला खर्च करू. महाराज म्हणाले, आता आपण हे वाक्य खूपदा ऐकलं, महाराज म्हणाले नामासाठी नाम घ्या, नाम खर्च करू नका. नाही तर एका नळाने टाकीत पाणी टाकायचं आणि त्या टाकीला 4 नळ्या सोडून द्यायच्या, बस टाकी रिकामी, वरून पाणी पडतं, खालून पाणी पडतं. म्हणजे नाम खर्च घेतोय, नाम खर्चही होतं, तसं होऊच द्यायचं. काय ज्ञान देतं नाम बघा. नामाची सत्ता महाराज म्हणाले फार बलवत्तर आहे. आणि ती काय करते असं छान सुचत. नामाला नाम, नामाला नाम, एक एफडीआर, दुसरा एफडीआर, तिसरा एफडीआर, नामाचंच सगळं द्यायचं. आणि त्याच्या व्याजावर आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतील. तुमचं प्रारब्ध चुकेल असं नाही, पण ते सोयीस्कर होऊन तुमची गाडी चुकणार होती असं प्रारब्ध आहे, चुकू द्या गाडी, दुसऱ्या ओळखीचा आला, अहो चला आमच्या बरोबर, गाडी गेल्याचं दुःख आहे का काही. अशी काहीतरी योजना नामाच्या याच्यावर. मला म्हणायचं अशा प्रापंचिक गोष्टी सुद्धा नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट अखंड नामच घ्या वाटलं, नामच घ्या वाटलं. थोड्या थांबा, 15 माळ्या झाल्या, 20 करूनच कामाला उठते, 2000 जप झाल्यासारखं होतं की नाही. हे नामाचं प्रेम, ही नामाची गोडी हळूहळू अशा अवस्थेपर्यंत जाते सज्जनो. आणि तो भक्ती मार्ग मग तुम्हाला ही एकाग्रता बसलं की
बसले की चरण कमळ, बसले की महाराजांचे चरण कमळ, त्यांची पाते नमस्कार, आनंद आनंद आनंद. हा भक्ती मार्ग इतर सगळ्या ग्रंथामध्ये, याही ग्रंथामध्ये नाथांनी तो सांगितला, पण योग मार्ग त्यांनी विशेष तत्वाने सांगितला. आणि ही एकाग्रता नाथ महाराज सुद्धा सांगतात की दोन प्रकारे, एक योग मार्ग आणि भक्ती मार्ग. अखंड तेच ज्ञान, अखंड तेच ज्ञान. आणि मानसशास्त्राचा सुद्धा एक सिद्धांत की ज्या गोष्टीचं तुम्ही अखंड ध्यान करत राहता तसं तुम्ही बनता. म्हणून आपल्याकडे कालच्याच प्रवचनात महाराज सारखं चांगलं बोलत राहा. काशीला नाही जाणं झालं तरी काशीस जावे नित्य वदावे, काशीस जावे. मला काय काशी म्हटल्याने काय होतं, गंगा म्हटल्याने काय होतं? रोज काही गंगा स्नानाला जात नाही. महाराजांच्या कालच्या प्रवचनात क्षेत्रावर राहणाऱ्या लोकांना क्षेत्राचं महात्म्यच नसतं, त्याच्यातले आपण सगळे जण. खरं म्हणजे नांदेड आपल्याला किती जणांना क्षेत्र नांदेड वाटतं बरं आहे. आमचे विष्णुपुरीकर अण्णासाहेब होते, परभणीला राहायचे. एक तर ते गंगाखेडला अमावस्येला स्नानाला जायचे, नाही तर मग नांदेडला यायचे. त्यामुळे नांदेडला गंगा आहे हो अमावस्येच्या स्नानाला. एकही अमावस्या त्यांची गंगा स्नानाशिवाय राहिली नाही, तर गंगाखेडला नदी. आयुष्याचा अंतकाळ बरोबर इथे येऊन मुलाकडे सांग काय संकल्प. आपल्याला वाटतं का किती टंकीचं पाणी, इतके सुंदर व्यंगचित्रासारखे आपले चेहरे होतात, महात्मच नाही. महाराज म्हणाले की क्षेत्रावर राहणार आहे म्हणून त्याला महत्वच नाही. मनामध्ये महाराज म्हणाले आपण नुसतं बाथरूम मध्ये स्नान, गंगा गंगेती यो ब्रूयात योजनानां शतैरपि उच्यते उच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोके सगच्छति. गंगे हर, गोदे हर, नर्मदे हर म्हणून एक एक तांब्या घेतल्याने होतं काय, तर गंगा म्हटल्यानंतर पवित्र भाव, नर्मदा म्हटलं की पवित्र भाव. तो पवित्र भावाने जे तुम्ही अंगावर पाणी घ्याल ते गंगा. पण तो भाव आणि भाव हा परमार्थातला रामबाणासारखं काम करणारी गोष्ट आहे. म्हणून भावनेला फार महत्व. आणि ती सगळी भावना भक्ती मार्गामध्ये हळूहळू उमलत जाते. ती जशी जशी उमलत जाते तशी तशी तुम्हाला त्या आत्मज्ञानाच्या मार्गावर हळूहळू मस्त पोट धरून घेऊन जाते. असा हे शरकाराचं आणि महात्म्य आहे सगळं. पुढचा 23वा गुरु नाथ महाराज अवधूत आपल्या यदुराजाला सांगतात की राजा हे सगळं झालं, आता पुढचा गुरु मी तुला सांगतो की पुढचा गुरु मी जो केला तो सर्प. सर्प याला मी गुरु केलं, त्याचं कारण म्हणाले. थोडीशी दोन मुद्दे आधी सांगतो आणि मग आपण त्या सर्पराजाच्या गुरुत्वाकडे. नाथ महाराजांनी सर्पाचं गुरुत्व समजून सांगताना दोन मुख्य गोष्टी सांगितल्या. सज्जनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की सगळ्यात जास्त आयुष्यमान असलेला प्राणी सर्प आहे. 1000 वर्ष. कसं एवढं कठीण, ती जर योनी मिळाली तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय मिळेल आपल्या हातात आहे का? परीक्षेचे पुस्तकं दिले, सिलेबस दिला, परीक्षेची तारीख दिली, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून सांगितलं, सगळ्या मुलांना सांगितलं, आणि किती मार्क मिळाल्यानंतर कुठे ऍडमिशन मिळणार आहे हे ठरलेलं नाही का? मेडिकल साठी इतकं, JEE इतके, नीटचे इतके. आता कोणी कुठे ऍडमिशन मिळवायचे त्याच्या प्रामाणिक अभ्यासावर विद्यार्थ्यांच्या जीवनात जसं आहे सज्जनो, अगदी तसंच आहे. या म्हणून म्हटलं की हा नरजन्म मिळाला ना, हा वाया जाता का? म्हणून अखंड त्याचं स्मरण, अखंड सदाचरण, अखंड नीतिमत्तेने राहणं म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने सद्गतीचा अर्थ महाराजांनी सांगताना एकदा असं सांगितलं. मोक्षाचा अर्थ किंवा सद्गती याच्यासाठी, मोक्ष तर इथेच आहे, इथेच अखंड आनंदात राहणं. सद्गती म्हणजे अंतिम काळी भगवंताचं नाम, भगवंताचं स्मरण होऊन अंतकाळ साधला गेला, अंतकाळ झाला, तर त्याच्यानंतर सज्जन हो, महाराज म्हणाले की पुढचा जन्म अतिशय चांगल्या कुळामध्ये मनुष्याचा मिळतो की जिथे या जन्मापेक्षा जास्त आध्यात्मिक अवस्था, जास्त आध्यात्मिक तपश्चर्या करण्यासाठी तुम्हाला योजना करून दिली. खूप छान अभ्यास केला,
मेडिकल कॉलेज, कोणाला एम्स मिळतं, कोणाला प्रायव्हेट मिळतं, कोणाला सेमी गव्हर्नमेंट मिळतं वगैरे. हे जसं आहे तिथेही गेल्यावर पुन्हा अभ्यासच घे, ते पुढच्या जन्मात सुद्धा पुन्हा. म्हणून पुन्हा आपण लक्षात द्यायचं की या जन्मात इतकं छान करायचा, इतका छान अभ्यास करायचा आपल्याला. 3 सूत्र: नीतिमत्ता, कर्तव्य आणि अखंड अनुसंधान आणि नाम. हे 3 गोष्टी केल्यानंतर पुढचा जन्म इतका छान मिळवायचा की याच्यापेक्षा उच्च अवस्था भगवंताच्या प्रेमाची. गृहस्थाश्रम, ब्रह्मचर्य, काय संन्यास ते ठरवत आपल्या कर्मांचं. असं करत 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 एक अवस्था की ज्याच्यामध्ये मग आत्मज्ञान. याच जन्मात, माहित नाही कोणाचं काय नाही, कोणाला याही जन्मात, पण आपण आपला प्रगती पुस्तक आपल्याला माहित असतं, आपल्याला आपला अभ्यास माहित असतो, आपली बुद्धिमत्ता जशी आपल्याला परीक्षेच्या दरम्यान माहिती असते, आणि किती मार्क पडणार हे प्रत्येकाला माहित असतं. बाहेर आपण किती आईने खूप छान पेपर दिला, आईला बाबाला फसवतो आपण लहानपणी, नाही चांगलेच पेपर तपासणे, बोर्डात पेपरच तपासणे. दरवर्षी आम्ही ऐकतो पेपर झेरॉक्स घे म्हटलं तर घेतले, झेरॉक्स नाही घ्यायचं, ज्ञान लगेच ओळखून पडतो. पेपरच चांगले तपासले गेले नाही असं म्हणण्यात अर्थ नसतो. तसं सज्जन हो, सर्पाच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य आलं, आणि त्याचं आयुष्य जास्त मिळण्याचं कारण सुद्धा काही विशिष्ट काळानंतर तो साठी कात टाकत असतो. आता काट टाकतो म्हणजे काय? 2 महत्वाचे गुण. त्याचा पहिला, तो काट टाकतो. काट टाकतो म्हणजे शरीरापासून स्वतः वेगळा होऊन वरचं आवरण बाजूला टाकतो, की जे वृद्ध झाले, जे संपलेलं आहे, जे मृतपाय होण्याची शक्यता आहे, म्हणजे त्या देहापासून अलग होऊन जातो, आणि मग तो पुन्हा नवकांती प्राप्त करतो. पुन्हा नंबर 2, त्याला जगण्यासाठी अतिशय कमी ऑक्सिजन लागतो, प्राणवायू अतिशय कमी लागतो, आपल्या इतका लागत असेल, म्हणून अतिशय कमी प्राणवायू मध्ये तो छान जगू शकतो. नंबर 2, स्वतः कधीच घर तयार करत नाही. वाळवीने तयार केलेल्या घरामध्ये साप राहतो. म्हणजे आता याच्यातून तुम्ही म्हणाल मग साधकांनी, अवधूतांनी त्याला गुरु करायचं कारण काय? तर पहिला त्याचा जो गुण आहे काट टाकणे, म्हणजे ते म्हणाले देहामध्ये राहून देहाला न चिकटणे. त्याचा सोपा अर्थ देहबुद्धी. याचा अगदी अजून वेदांताचा अर्थ मी देहच नाही असं समजून वागणं. याच्यासाठी सर्पाला त्यांनी गुरु केलं. दुसरं, वाळवीच्या घरात तो राहतो, वाळवीने तयार केलेल्या घरामध्ये हा घुसतो, तिथेच राहतो. याच्यातून साधकांनी काय घ्यावं? अवधूत म्हणाले साधकांनी देह गेहता सोडून द्यावी आणि अभिमान न धरता जगामध्ये राहून स्वतःच कल्याण साधून. घराचा अभिमान, मला घर पाहिजे, मला घर पाहिजे. मी म्हंटल ना की त्या संभाजीनगरच्या एक ताई आहे, काय संकल्प करावा, काय कोणाचं खरं, म्हणजे एखाद्या चांगल्या शिक्षकाच्याकडे 50 विद्यार्थी शिकायला, ते 50 वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या संस्कारातून, वेगवेगळ्या बुद्धिमत्तेने आलेले. आपण नेहमीच पाहतो, आपणच शिकवतो त्यांना 50 विद्यार्थी, पण प्रत्येक विद्यार्थी आपल्या नित्याच्या शिक्षण, आपण जे शिकवतो त्याच्यातून, आपल्या अध्यापनातून, अध्यापन सगळ्यांसाठी सारखंच आहे, पण कोण कोणत्या पद्धतीने कसं ग्रास करेल आणि त्याची प्रगती कशी करून देईल हे जसं सांगता येत नाही ना, तसं 13 दिवसाचा 13 कोटीचा साखर खेळण्यातला परमपूज्य जिजीबाईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जो जप होतो ना, तिथे एक मौली आल्या, पहिल्यांदाच आहे, ठरवून झालं की 13 दिवस मी 13 तास मौन करत जिजीबाईच्या बाजूला बसायच्या. 13 दिवस त्यांनी जप केला. मे महिन्यामध्ये हा जप झाला, जुलै मध्ये आपला चातुर्मास सुरू, जून महिन्यामध्ये त्याच चिंतन, काय करावं चातुर्मास, काय करावं संकल्प, काय संकल्प करावा, असं ठरवलं की चातुर्मासात रोज 13 तास मौन करून जप करायचं. आता संपत आला आणि 1-1.5 महिना जप झाल्यावर
अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातली ही माऊली सहज बोलता बोलता म्हणाली, हे परवापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत आपलं घर नाही, आता झालंच पाहिजे ना, सण त्याच्यासाठी चिडचिड, अंकाधिकारा, लोकांचे घर होऊन चालले, आपल्या लेकीचं लग्न झालं अजून घरच नाही, वगैरे वगैरे अशा विचार. चूक आहे का विचार? बिलकुल. अशा पद्धतीने विचार करून प्रपंच करणारी माऊली 1.5-2 महिने 13 तासांच्या जपाचा संकल्प छान पूर्ण झाल्यानंतर आतून एक प्रेरणा आली आणि त्या म्हणाल्या, मला असं वाटलं की ते जप करता करता आपल्या सद्गुरूंनी तर काही घरच बांधलं नाही, होतं ते घर दान करून गेलं, मग आपण घर कशाला बांधायचं? घराची काय आवश्यकता? किरायचं आहे? नाही, हे पण किरायचंच आहे म्हणे. हे कशातून लक्षात आलं? कोणता ग्रंथ वाचून लक्षात आलं का? काय नामाची सत्ता आहे. नामातून मनुष्य ज्ञानी पण कसा होतो. नवे ब्रह्मानंद महाराजांसारखे विद्वान सत्पुरुष सद्गुरु पदाला पोहोचलेले पण अखंड सद्गुरूंच्या सेवेमध्ये राहिलेले ब्रह्मानंद महाराज म्हणाले, जगात सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर नाम आहे. ज्याला नाम कळलं त्याला जगातलं सगळं ज्ञान कळलं. नामाच्या पुढे कुठलीच गोष्ट सत्य नाही हे ज्याला कळलं त्याला सगळं ज्ञान झालं, सगळंच कळलं. ही ती अवस्था की ज्या गोष्टीचा अत्यंतिक मोह अभिलाषा माणसाच्या मनामध्ये असते, ती कुणीही न सांगता आतून ती प्रेरणा व्हावी. काय नामाची कृपा आहे, ही सद्गुरूंची कृपा आहे. नाम आणि सद्गुरू वेगळे नाहीच. केवढा मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि हे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि त्याचं सूत्र जर काही असेल मनापासून नाम. त्या म्हणाले ना, आता सकाळी 7ला जपाला बसते, रात्री 8 पर्यंत जप करते, 8च्या नंतर बोलावंच वाटत नाही. पुन्हा वाटलं की पुन्हा 7 केव्हा वाजता. दुसरं म्हणाले, आता 13 तास संपले ना, नाही थोडं अजून जप करून 10 वाजेपर्यंत मग झोपते. काय नुसतं झोपायचं? ही अवस्था आली कशी? सज्जनो, ही अवस्था येणं फार गरजेचं आहे. त्याचा अर्थ प्रपंचातली कामं सोडा असं नाही. त्या बाई सगळं प्रपंचाची सगळी कामं करतात. मग मला सांगा, कोणत्या बाईला घरचं काम चुकलं? चुकूच शकत नाही. लेकर आहे, बाळ आहे, नवरा आहे, संसार आहे, सगळ्या गोष्टी हे सगळं करून ती साधते. मग कुणाला असं म्हणायला वेळ आहे का? नाही आम्हाला जपाला वेळच नाही. बापरे, तुम्हाला तर नरेंद्र मोदी पेक्षा जास्त कामं झाली. त्याचा अर्थ जपाला वेळ नाही. विषय असा सुरू होता सज्जनो की वाळवीने कळ्या केलेल्या देह गेहता सोडून, अहंकार सोडून जे काही प्राप्त झालं ना, त्याच्यात आनंदाने राहून आपण आपलं कल्याण करून घ्यावं. उद्धव माफ करा, अवधूत असं म्हणतात की या 2 सद्गुणांमुळे मी सर्पराजाला गुरु म्हणून केलं. आणि पुढे नाथ महाराज म्हणतात की एकाग्रता साधण्यासाठी, त्याची सुरुवात जी होते ती एकाग्रता साधण्यासाठी नाथ महाराज म्हणाले की काही काळ तरी एकांतवास. त्या एकांताची सुरुवात इथून. या सगळ्या लोकांमध्ये राहून सुद्धा आपल्याला एकांतात राहता येईल का? राहता येईल. आणि त्याच्या पुढची अवस्था की एकाग्रता साधण्यासाठी या लोकांतातून सुद्धा दूर कुठेतरी, सगळ्यांना शक्य होईल असं नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे, विशेषतः पुरुषांना सहज शक्य, की काही काळ तरी, एक 8 दिवस 15 दिवस आपलं घर सोडून, जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही, जिथे आपण खऱ्या अर्थाने एकांतामध्ये राहू शकू, तिथे एकांतात राहून नाम घेणं, एकांतात नुसतं राहणं, की कोणाशीच बोलायचं, तुम्ही एकटेच आहात. आणि मग तो निसर्ग, तुम्ही, तो एकांतवास, त्यांनी एकाग्रता निश्चितपणे साध. आणि नाथ महाराज पुढे म्हणतात की हे साधन साधायला सर्पाला गुरु करावं. का? तर म्हणाले, सर्प बघा तुम्ही, कधीतरी 2 सर्प फार क्वचित दिसतात, पण तेव्हा 4-5 सर्प म्हणून चालले गप्पा मार. कुत्रे दिसतात, हा, गाढवा दिसतात, शेळ्या दिसतात, मेंढ्या दिसतात, गायी दिसतात, बैल दिसतो. पण सर्प तुम्ही एकदम 2-4 सर्प एकदम कुठे दिसले? फार क्वचित, फारच क्वचित. आणि 2 दिसले तरी आपण पाहत नाही, पाहू नये वगैरे होते. पण ते म्हणाले, खरं सूत्र ते की सर्प कधीच असा दुखता तिकटा दिसत नाही. सर्प कायम एकटाच असतो. तसं योग्याचं जीवन असतं.
एकटा राहतो. मस्त. पुढे म्हणाले कधीच त्या सर्पाला, नाथ महाराज सांगतात की त्याला सोबतीची आवडच नसते. हळूहळू कुठे चाललोय आपण? चाललोय महाराजांचं बोधवचन, परमार्थ हा एकट्यानी एकट्याशी एकांतात खेळण्याचा एकांत खेळ आहे. त्याच्याकडे तसा सर्प कधी कोणाच नाही, चल रे बाबा तू माझ्यावर खूपच दिवस झाले गप्पाच मारले, असं जरा दोघं बसले गप्पा मारत, ते दोघांशी नाम असं कधीच होत. एकटा सर्प एकटाच असतो. पुढे म्हणाले आणि दुसरं अजून एक वैशिष्ट्य सर्पाचं, एकटा राहतो, एकांतात राहतो, निरंतर सावध असतो. सर्प चपळ असतो, सावध असतो. आणि दुसरं एकही श्वास व्यर्थ कधीच दौडत नाही. आता हे अवधूतांनी सांगितलं. ते म्हणाले कधीही त्याचा श्वास व्यर्थ गेला, एक तर त्याला खूपच कमी ऑक्सिजन प्राणवायू लागतो, तेवढूसा घेतला की कितीतरी वेळ शांत त्याचं काम चालू असतं. आपल्यासारखा भाता सुरूच वाव 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 असं. एकांतात राहतो, एकटा राहतो, अखंड सावधान असतो. किती सुंदर सूत्र हे, अखंड सावधानतेच. म्हणजे अवधूतांनी जे सद्गुण त्याच्यातले सांगितले, एकांतवास, शांत राहणे, एकही श्वास व्यर्थ न दौडणे. दुसरं सावधानता ही तर सगळ्यात. काल आपण जे पाहिलं ना की संतांची खरी तपश्चर्या काय आहे, संतांच्या जीवनचरित्रामध्ये खरी तपश्चर्या संतांची जर काही असेल तर भगवंताशिवाय राहणं किंवा भगवंताचा अखंड अनुसंधान कधीही चुकून देण्यासाठीची जी त्याची सावधानता असते. महाराजांचं नाम कधीच खंडत नसे, एकही श्वास व्यर्थ जाऊ दे, प्रत्येक श्वासाला नाम, किंबहुना एका श्वासाला 3 नाम, इतकी संख्या त्यांची, इतकं नामाची गोडी, इतका नामाची आवड, इतका नामाची काय म्हणतात त्याला गती आहे संतांच्या जीवनात. म्हणून ते म्हणाले की मी त्याला गुरु केले. दुसरं योग्याची स्थिती या सर्पासारखीच असते, अखंड सावधान असते, कधीच त्याचं नाम चुकू देत नाही, कधी त्याच्या ध्येयापासून तो विचलित होतो. कायम त्या ध्येयावर केंद्रित ठेवून आपलं कार्य अखंड चालू ठेवणं, निरंतर कामामध्ये राहणं, एकही श्वास व्यर्थ न जाऊ देणं. पुढे म्हणाले दुसऱ्याची संगत योग्याला कधीच किती खपत नाही. मी तुम्हाला सांगू, महाराजांच्या जीवनचरित्रात 2 दिवस साडूकडे जाऊन येतो, नाही मामाकडे जाऊन येतो, नाही खूप दिवस झाले आता गेलोच नाही, 4 दिवस जाऊन येतो, असं महाराज रामकार्याशिवाय कुठेच गेले. आयुष्यभर हा सत्पुरुष फक्त रामकार्यासाठी फिरतो. हीच मालिका वरपर्यंत आहे. रामानंद, आनंदसागर, ब्रह्मानंद, ब्रह्मज्योती. काय असेल वाटलंच नाही कधी. नाही खूप दिवस झाल्यावर चेंज पाहिजे. साधकाचं जीवन काय असतं, ब्रह्मचारी, खरा ब्रह्मचारी जर असेल तर त्याचं जीवन काय असतं, एकही सुट्टी न देता. आपण 12-13 वर्ष झाले पाहतो आपले पंतप्रधान दिवाळीला सुद्धा सुट्टी न घेता कधी वायुसेनेच्या, कधी आर्मी बरोबर, कधी नेव्ही बरोबर, कधी लेह लडाखला, कधी सियाचीनला, सुट्टी नाहीच, अखंड काम, तरीही थकवा नाही. त्याचं सूत्र काय, यमनियम, ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा, राष्ट्राप्रती असलेलं अत्यंतिक मातृभूमीचं प्रेम. खरं सांगतो ना, प्रामाणिकता, सत्य आणि प्रेम, या 3 गोष्टी जिथे असतात, जिथे एकवटल्या जातात, तिथून खऱ्या कार्याची सुरुवात होते किंवा तिथेच खरं कार्य, असं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि हे जर आपण पाहिलं तर सगळ्या आजूबाजूच्या उत्तम गोष्टी तुम्ही पहा, तुम्हाला हेच पाहायला. करुणा, प्रेम म्हणजे करुणा. काय काय प्रसंगातून तो आजचा विषय नाहीये,
पण त्वदीयाय कार्याय बद्धा कटिबद्ध, तुझ्या कार्यासाठी मी कटिबद्ध आहे मातृभूमीच्या सेवेस. त्वदीयाय कार्याय बद्धा. सज्जनो, हे सगळं पुन्हा पुन्हा या सगळ्याचा पाया जर काही असेल तर भारतीय तत्वज्ञान, भारतीय वेदांत, भारतीय योगशास्त्र, एवढा मोठा प्रचार प्रसार या माणसांनी आपल्या संस्कृतीचा, पतंजलीच्या योगाचा जगाला सुखावणार आहे. जगाला सगळे लोक इथून भगवद्गीता घेऊन तिथे अभ्यास करायला लागले आणि इथे तिसरेच वाचायला नाही, वाचायलाच तयार काहीच. ही भयावहता लक्षात घेता पुन्हा पुन्हा माझ्या विषयाकडे येतो की लोकांच्या नजरेत योगी कधीच कोणाची संगत करत म्हणजे विनाकारण नाही. मी म्हटलं तुम्हाला, महाराज इतकं फिरत असत रामकार्याच्या निमित्त, रोज नवीन रोज नवीन. पण इतकं त्या माणसाच्या घरी गेले पण कधी त्यांना विचारलं नाही की तुमचा मुलगा कोणत्या सर्व्हिसला आहे, मग तुमच्या किती मुलीची लग्न आहे, मग माझ्या ओळखीचे आमके त्यांच्याकडे तुमची मुलगी तर विषयच. दोनच गोष्टी, माझ्या देवघरात कुलदैवत कोणतं, देवाचं काय करता, पुरुषाला विचारायचं संध्या करता का, स्नान संध्या जप पारायण. बाईला विचारायचं माय कुलधर्म कुलाचार देवासमोर दीप लावा, जप किती करते माय, जप पडवा बरं, रामानंद महाराजची पोथी वाचत. बस त्या घरातल्या लोकांशी, नवे नवे जगातल्या सगळ्यांशी बोलण्याचा विषय एवढाच. संगतच नाही. योग्याला, संत महापुरुषाला दुसऱ्याची संगत नाही, माणसाची नाही हो, विचारांची सुद्धा दुसऱ्या संगत. काय किती सुंदर. एक संगती माणसाला कुठे नेते, एक सद्विचार माणसाला कुठे नेते. कारण प्रत्येकामध्ये परमात्म तत्व आहे याची खूण काय, तर प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीव म्हटल्यानंतर व्यक्ती त्याच्यात आलेलीच आहे, प्रत्येक व्यक्तीला जी ओढ आहे ती आनंदाची. एक पेशीय प्राण्यांपासून, महाराज म्हणले शेणातला किडा जर शेणापासून बाहेर तो पुन्हा शेणाकडे जातो, त्याचं सुख ठीक आहे म्हणून तो सुखाकडे जातो. तसं प्रत्येकाला सुखाची ओढ असणं म्हणजे त्याच्यात ते परमात्म तत्व आहे, ईश्वरी अंश आहे. कारण तो ईश्वरी अंश आहे म्हणूनच त्याला सुखाची ओढ आहे. मग त्या सुखाच्या ओढीसाठी त्याच्यामध्ये एक सद्विचार टाकला आणि त्या जीवाने जर तो व्यवस्थितपणे ग्रास केला ना सज्जनो, तर निश्चितपणे तो परमानंदाची प्राप्ती करून शकतो. आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी कायम एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण त्याच्या हातातलं भावलं आहे हे समजून उमजून राहायचं. उमजून राहायचं, समजून तर घेतलंय आपण, उमजत नाही असं. ते उमजून राहते नाही, ते करेल ते. आपण कर्तव्य करण्याचे फक्त अधिकारी आहोत. मग तेच आनंदाने करणं एवढंच आपल्या हातात. जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे हे समजून समाधानात राहणं हाच परमार्थ आहे. हीच खरी उपासना आहे. हे आपल्याला जगायचंय सध्या. आणि ते जगण्यासाठी म्हणून ते म्हणतात की साधू योगी कधी दुसऱ्याची संगत त्याला खपतच नाही. नाहीच. दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्या विचारांची. कोणत्या विचारांची? दुसरा विचार म्हणजे भगवंताला सोडून असलेला विचारही ते करत नाही. सज्जनो, हे आपल्याला सांगायचं. आपली 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 ओळख, नवे नवे आपलं अस्तित्वच असं, आपला सहवास इतरांना असा असा अरे याच्याशी दुसरा विषयच बोलतायत तिकडे या माणसाची. कोणी काही बोलो, आपण त्याला भगवंताच्या मार्गावरचा आणून सोडा. आपल्याला सगळ्यांना प्रपंच करावा लागतो, नोकरी करावं लागते, व्यापार करावा लागतो, समाजामध्ये राहावं लागतं. समाजामध्ये सगळे संत आपल्या बाजूला नाही, सगळे असंतच आहे. तेव्हा आपण आपलं सत्व तत्व टिकून ठेवण्यासाठी एकच विचार, आपण आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या सत्वापासून दूर जायचं. आणि ते जर करत आपण गेलो, लागतात 1 वर्ष 2 वर्ष. अगदी जेव्हा नुकतेच आपण तारुण्यात पदार्पण झालं होतं तेव्हा आपले मित्र वगैरे आपण सांभाळलं की पुन्हा आपल्याला तो त्रास झाला नाही. अरे त्याला विचारलं. तसं ज्याला कोणाला आनंद पाहिजे असेल, ज्याला कोणाला भगवत भक्ती पाहिजे असेल, ज्याला कोणाला भगवत भक्ताचं अनुसंधान साधायचं असेल, त्यांनी आपल्याकडे येऊनच तो विषय बोला. दुसऱ्याची संगत ही संगत खरी अर्थ की आपली संगती मूळ नाम सत्संग त्याच्याशी मध्ये आपण बुडून गेलो पाहिजे. सारखं चिंतन सतचं संतांचं, आपल्या सद्गुरूंच्या लीलांचं, चांगल्या विचारांचं, राष्ट्रप्रेमाचं, धर्मप्रेमाचं जर आपण करत राहिलो, तेच करत राहिलो, तेच बोलत राहिलो, तर तो नाही का ब्रह्मांडामध्ये ते फिरत असतात.
महादेव आणि पार्वती तथास्तु तथास्तु तथास्तु. आपल्याला ते नक्कीच तथास्तु म्हणतील आणि आपण त्याच मार्ग. पण सूत्र आपल्या हातात आहे, ते प्रयत्नाचं आहे की आपण सद्विचारांमध्ये राहणं. म्हणून नाथ महाराज म्हणाले की योग्याला दुसऱ्याची संगत खपतच नाही. तो एकटाच असतो, कायम एकटा. एकटा म्हणजे त्याच्याशी तो जोडलेला आहे, त्या आत्मतत्वाशी. म्हणून त्याला दुसरं काहीच खपत नाही. कारण त्याचा जो संघ आहे, त्याच्याबरोबरच्या संघाचा जो आनंद आहे ना, तो जगात कुठेच नाही. खरंच करून पहा. 1-2 दिवस घरातल्या घरात तो मौन करून पहा. 1 दिवस तरी करून, 13 तास तरी करून पहा. आणि घरच्यांनी ठरवायचं, त्याला डिस्टर्ब नाही करायचं. जो करतोय त्याला करू. मस्त नाम, चांगलं श्रवण, नाम, 13 तास नाम श्रवण करायचं. मस्त एकांत. काही वेगळाच झालं. आतापर्यंत तो कधी आपण भोगलाच नाही. भोगून तर पहा, करून तर पाहू आपण एकदा. स्पिरिच्युअल फार आनंद असतो. पुढे म्हणाले त्याला दुसऱ्याची संगत खपत नाही आणि हा योगी लोकांच्या नजरेत न येईल अशा ठिकाणी एकांतात एकटा राहत. खरं ज्याला हा अभ्यास करायचा आहे ना, खरंच करू. अशा केल्याने साधलेली, मी हे केलेलं नाही, पण ज्यांनी असं करून ज्यांना साधलंय अशा व्यक्ती महाराजांच्या कृपेने मला पाहायला मिळाल्या. याच वयाच्या 90-95व्या वर्षी प्रारब्धानुसार, वयानुसार थोड्याफार व्याधी आहेत, पण त्या व्याधीमध्ये सुद्धा त्यांचं अखंड चिंतन भगवंताचं आहे. त्याचं कारण सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. ज्यांनी तारुण्यात हा अभ्यास केलाय ना, महाराज म्हणाले ना, जो सदाचरणाने तारुण्यात राहील त्याचं म्हातारपण सुद्धा सहज आनंद आहे. आणि ते खरंच आहे. म्हणून असे योगी मी पाहिले, असे तपस्वी मी पाहिले महाराजांच्या कृपेने. बरं, मी पाहिले, मला हे हा इथे मी व्याकरणापुरता आहे. पण कितीही वय झालं, कितीही व्याधी झाल्या, तरी त्यांच्या समाधानाच्या अवस्थेमध्ये बिघाड पडलं नाही. कारण तेवढं तपश्चर्या, तेवढा एकांतवास, त्या एकांतवासात त्यांनी केलेली साधना तपश्चर्या ती शेवटपर्यंत काम. म्हणून महाराज म्हणाले, मी तुमचे कान फुंकले, मी तुम्हाला अनुग्रह दिला, मी तुम्हाला नाम दिलंय. आणि तो नाम, ते नाम तुम्ही जर मनापासून घेत असाल तर माझ्या माणसाने म्हातारपणाची, अंतकाळाची काळजी करूच नाही. ते जर सांगतात तर आपण कशाला विना काळजी करायची. जशी वाईटाची संगत योगी धरत नाही, तशी चांगल्याची संगत धरत नाही. चांगल्याची संगत धरत नाही याचा अर्थ तो एकांत वास सेवन करायचा. म्हणजे त्याला वाईट माणूस तर आवडत नसतोच, पण चांगला माणूस आवडत नाही असं नाही. तो संगत करत नाही. याचं कारण त्याच्या संगतीत, त्याच्या साधनामध्ये बिघाड होतो. त्याच्या साधनेत यत्किंचितही बिघाड होणार नाही. महाराजांच्या जवळ किती वेळ तुम्ही बसू करा, अत्यावश्यक असलं तर महाराज बोललेले अगदी थोडं. पण 60,000 जप रोज करायचं मला सांगा. एवढी माणसं रोज भेटणार आहे. त्यांचं नित्यक्रम आहे सकाळच्या काकड आरतीपासून तर शेजारतीपर्यंत. उपासना, गुरुगीता, आत्माराम, ग्रंथ वाचन, दुपारचा नैवेद्य, अभिषेक, नैवेद्य, पूजा, येणार जाणार, येणाऱ्यांची पत्र, ते पत्र लिखाण करणं, या सगळ्या गोष्टी महाराज करून अनुग्रह. महाराज देहात असताना सुद्धा एका दिवशी 3-3, 400 अनुग्रह. इतक्या लोकांना अनुग्रह देऊन पुन्हा रोजचा 60,000चा जप. म्हणून संगत, एक संगत, त्या सद्गुरूंशी, त्या नामाशी संगत धरली, दुसरी संगत नाही. पुढे म्हणाले, सर्प जसा काट टाकतो तसा योगी देहाच्या संघाच्या बाहेर निरंतर सावधान. सापाला गुरु का केलं आणि योग्याची तिथली अवस्था काय असते? तर योगी देहात असून सुद्धा त्या देहाची संगत, त्या देहाचं सुख दुःख त्याला बाधत नाही, तो बाधूच देत नाही. जिंतूला महाराज मी तुम्हाला सांगितलेली कथा आहे. गडबडीमध्ये प्रवास करून आले, संध्याकाळच्या उपासनेची वेळ झाली, पटकन गेले, स्नान करून महाराज म्हणाले, अरे देव रामाला मान, आपल्या उपासना सुरू करायची. उपासना झाली, पंचपदी झाली, रात्रीची दशमी झाली आणि मग महाराज सोहळं बदलायला गेले आणि असं जाऊन म्हणाले, अरे पुढे प्रकाश, तुळशीतली थोडी काळी माती ओली असेल तर. काय झालं महाराज? महाराजांच्या डाव्या मांडीच्या वरच्या भागाला एवढा मोठा भुंगा चावला उपासनेच्या आधी.
आणि रक्त वळलं, ते सगळं तेवढं सोहळं रक्ताने माखून गेलं. हा थोडस काहीतरी चावलंय रे पाहिलं तेवढं का इंगोठा. देह संग नाहीच. आपण असतो तो बाबा कायच केलं असत. अरे उपासनेची वेळ झाली म्हणजे ते त्याच्याकडे लक्ष नको देऊ. उपासना 1.5 तासाची उपासना, 1 तासाचं भजन, दशमीचा नैवेद्य, त्याच्यानंतर रात्री 9, 6:30, 6:15 चावलेला भुंगा किती वेळ चावत होता महाराजांनी त्या भुंग्याला. देह संग, देहाच्या संघाचा भागच नाही. तो सर्प जसा काठ टाकून मोकळा होतो ना, इथे तर काठ टाकायची व्यवस्था नाही. योग्याच्या शरीराला काठ टाकता येत नाही, पण त्यातलं सूत्र असं काठ टाकणं म्हणजे देहाची संगतच नाही. देह मी नाहीच. देहबुद्धी शून्य करणं, देहाचे लाडलं करणं, आणि आपण मात्र देहाला ईश्वर समजून सकाळपासून संध्याकाळपर्यंत गरम पाण्यात पाय पुसून, रात्री ब्रश, सकाळी ब्रश, एवढं करून 40व्या वर्षी मोकळे. दंताचे ठाणे काहीच नाही. नाही, कधीही नाही, कधीच. पुढे म्हणाले, निरंतर सावध राहून एक क्षणही योगी फुकट जाऊ दे. जसा तो काठ टाकतो, जसा तो निरंतर सावधान असतो, इतका चपळ असतो साप. चपळ असण्याचं कारण त्याची सावधानता, अखंड सावधानता. आणि सगळ्या दासबोधाचं जर सार असेल, अखंड सावधान. एकदा महाराजांना प्रश्न विचारला, महाराज एका शब्दात, एका वाक्यातच सांगा म्हणे की परमार्थ कसा करायचा. परमार्थ म्हणजे काय, तो कसा करावा, हे एका वाक्यात सांगा महाराजांना. महाराजांनी 2च शब्द सांगितले, अखंड सावधानता. आणि महाराजांनी पुढे सांगितलं, हे 2 वापरले तर प्रपंचही चांगला होता आणि परमार्थही चांगला. एवढी अखंड सावधानता त्या सर्पाकडे असते. ती नाथ महाराज म्हणाले, अवधूत सांगतायत की तिने ऍक्सेप्ट केली, मी घेतली. आपल्या स्वस्वरूपाचं अनुसंधान योगी, सत्पुरुष, संत, महात्मा कधीच भंगू दे. अखंड त्या ब्रह्मानंद. आणि आपल्याला ती अवस्था माहित नाही, पण नाथांचं वाचून वाचून, ऐकून ऐकून इतरांचं, की अखंड त्या ब्रह्मा स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे अखंड आनंदाची अवस्था. त्या ब्रह्मानंदामध्ये अखंड ते डुंबलेले, आणि त्याच्यातून ते खाली यायचा कधी प्रयत्नच करत आले तर ते तुमच्या माझ्या फक्त सोयीसाठी, आपला प्रपंच, आपलं साधन मार्गात राहू म्हणून तेवढ्या उच्च अवस्थेतून ते खाली येतात. म्हणजे खूप मस्त छान एसी गाडीमधून ते प्रवास करायला लागले, आणि आपण हा दगो मारा, थांबा थांबा, काय आणि आमचं एवढंच का. ती गाडी एवढ्या प्राप्त झालेली वेगाची गाडी, ती पुन्हा ब्रेक दाबा, थांबा, एसी मधून पुन्हा प्रपंचाच्या चटकी खात आपल्यासाठी खाली. अखंड अनुसंधान आहे. सर्प बिळामध्ये जसा शिरतो तेव्हा त्याचा फक्त माग दिसतो की तो शिरलाय आपल्याला. काय अवधूताचं किंवा नाथांचं ऑब्झर्वेशन. त्यामुळे साप जसं बिळात जाताना दिसतो, तो माग दिसतो की इथून 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 आतमध्ये गेला असेल. पण गेलेला साप भुकेलेला होता, तृप्त झालेला होता, हे कळतं का? हे आपल्याला कळत. अगदी तसं योग्याच्या बाबतीमध्ये असं म्हणाले की योगी सुद्धा कायम एकांतामध्ये योगाच्या अभ्यासासाठी एखाद्या गुहेमध्ये एकांतात शांत पडलेला असतो. तो सविकल्प समाधीमध्ये आहे का निर्विकल्प समाधीमध्ये आहे हे आपल्याला कसं कळत? कळत नाही. पण तो त्याच्या अवस्थेमध्ये, त्या गुहेमध्ये योगाच्या अभ्यासासाठी म्हणजेच स्वस्वरूपाच्या अनुसंधानाच्या अभ्यासासाठी निवांत एकांत साधलेला योगी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणाले, कोणी म्हणतात बरं त्या योग्याला पुन्हा काही, जसे त्या सापाला नव्हतं, नाही होणं काही ज्ञान नाही, किती काय म्हणतात त्याला, गुणच आहे, मन्यार आहे, काही लोक आपले ज्ञान काही सांगतात. तसं त्या योग्याला सुद्धा लोक म्हणतात नाही हा फार कर्मच आहे. काही लोक म्हणतात हा कर्म भ्रष्टच आहे. कोणी म्हणतात आत्मनिष्ठ आहे. योग्याला त्याचं काहीच नाही. कोणी निंदा, कोणी वंदा. अखंड अनुसंधानात राहणे हा आमचा धंदा असं ते म्हणतात. आणि ते त्यांच्या त्या अवस्थेमध्ये कायम राहत असतात. पुढे म्हणाले, त्याची खरी अवस्था कोणाची? योग्याची खरी अवस्था खरोखर कुणाला कळणं शक्य नाही. जो जाणकार असेल योगशास्त्रातला किंवा भक्ती मार्गातला एखादा संत महात्माच जाणू शकतो. म्हणून कित्येक वेळा तरी अनेक लोकांच्या दर्शनात एखादा तुमच्या माझ्याबरोबर सामान्य प्रापंच करणारा मनुष्य असतो आणि एखादा संत त्याला बरोबर उठून देतो,
तुम्ही इकडे यावं. आपल्याला वाटतं आपल्याला नाही बोलू. त्याची अंतरिम अवस्था काय ते फक्त सत्पुरुष जाणू शकतो आणि त्यामुळे तो त्याला बोलून देतो. पुढे म्हणाले, सर्पाला मुळीच बोलता येत नाही. थोडे थोडे काही वेळेला काही थोडासा आवाज सर्प करतात, आपण ऐकलेला नाही. पण सर्प धरणारे, सर्पतज्ञ, सर्पमित्र आणि आता ग्रंथात सुद्धा नाथ महाराजांना की काही वेळेला तो काही विशिष्ट प्रकारचा आवाज सर्प करत असतो म्हणे, पण त्याला बोलता येत नाही. योगी तसा नसतो. अतिशय कमी बोलतात योगी, संत महात्मे अतिशय कमी बोलतात. पण नाथ महाराज म्हणाले, ते जे काही थोडं बोलतात त्यांनी तुमच्या माझ्यासारख्याचे सगळे संकल्प विकल्प संपून जातात. एवढंच बोलतात. म्हटलं तुम्हाला 3 महिने निद्रानाशाचा रोग झालेली मनदास पाटील नावाची एक व्यक्ती होती नाशिक. 3 महिने झोप नाही. दोघं नवरा बायको परेशान. नवऱ्याला झोप येत नाही. डॉक्टर अमके तमके झाले. महाराजांकडे आला. महाराज 2च वाक्य म्हणून देतात. 2. त्यांनी सगळी कथा सांगितली. महाराज 3 महिने झाले झोप नाही, काय करावं, असं झालं, आयुर्वेदिक होमिओपॅथिक सगळे औषध काय. बाई म्हणले, रामाला जवळ करा. 2च वाक्य महाराज, रामाला जवळ करा. एक वाक्य. त्याला काही समजलं नाही. सेवेकरी होती, त्यांनी सांगितलं की अनुग्रह घेऊन नामाला लवकर सुरुवात. रामाला जवळ करा म्हणजे नामाला जवळ करा, नाम सुरू करा. आणि नाम सुरू करण्यासाठी कुणाच्या तरी सिद्ध हस्त व्यक्तीकडून ते नाम घ्या, म्हणजे गुरुमंत्र घ्या, अनुग्रह घ्या. याच्यामध्ये महाराजांना काही स्वतःच्या शिष्यांची संख्या पावती छापून आणि पोस्टर काही करायचं. त्या जीवाचा उद्धार. नाम राम जवळ करा त्यांनी केला. ज्या दिवशी अनुग्रह घेतला, महाराजांनी गळ्यातली माळ काढून दिली. दिवसभर इतक्या प्रेमाने त्या माणसाने, संध्याकाळ व्हायचीच वेळ, 3 महिने झोप नसलेला माणूस काय आनंदाच्या, किती मोठ्या आनंदाला पारखा झालेला, त्या क्षणी आनंदातून गाढ. म्हणून ते म्हणाले की योगी फार बोलत नाही, पण जे बोलतो त्याने आपले सगळे संकल्प विकल्प नाथ महाराज म्हणाले मिटून जातात, संपून जातात. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि नाथांचा जो अभंग आपल्याला अतिशय सकारात्मक ऊर्जा देतो तो प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये घेऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ. तुझ मुकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दन
भोग प्रारब्धाचा एका जनार्दन, भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे. निभावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सर्व भारी आवडीने भावे, आवडीने भावे भाव. सद्गुरुनाथ